नमस्कार, मी डॉक्टर राठोड. आपल्याकडे हा मुधोळ क्रॉसचा पप्पी आलेला आहे. पप्पी म्हणण्यापेक्षा डॉगच आहे. साधारण 11 महिन्याचा आहे हा. मागील 1 ते 1.5 महिन्यापासून जेवण वगैरे करतो चांगला आणि डायजेस्ट होत नाही आहे त्याला, आणि तो लूज मोशन वारंवार करतो, पातळ संडास करतो. म्हणजे क्रोनिक डायरियाची केस आहे ही. जी केस असते याच्यामध्ये अनवॉन्टेड खाणं, बॅलन्स डाएट न देणं, प्रॉपर फूड न देणं आणि अशा काही पण असं जे शिळं-पाळं काही खाल्लं किंवा कुजलेलं काही खाल्लं, पडलेलं अनवॉन्टेड काही खाल्लं, गार्बेज वगैरे खाल्लं तर अशा प्रकारचे गट इन्फेक्शन त्याला तयार होतात आणि मग तो डायरिया म्हणजे लूज मोशन करायला चालू करतो. त्याचबरोबर जेव्हा हा माती खाणे, दगड खाणे किंवा अशी लाकडं-बिकडं खाणे अशी सवयी लागतात त्यांच्या कॅल्शियम मल्टीव्हिटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळं, आणि सुद्धा आतमध्ये गॅस्ट्रायटिस आणि त्याला इंटेस्टाईनला पण इन्फ्लामेशन होतं, एंट्रायटिस होतो, आणि त्याच्यामुळं सुद्धा डायरिया म्हणजे जो खातो तो सगळं असं म्हणजे पचत नाही त्याला, आणि नीट त्याचं सॉलिडिफाय होत नाही इंटेस्टाईनमध्ये, आणि ते लूज मोशन म्हणून बाहेर पडतं आणि डॉग खराब होत जातो. आता तुम्ही बघू शकता की ह्याचे सगळे रिब्स दिसतात, सगळे हे वर्टिब्राचे सगळे बोन्स दिसतात, सगळे टिप्स दिसतात, पिनपॉईंटसारखे बोन दिसतात, आणि ह्याचे मसल वेस्टिंग झालेलं आहे. तर अशा केसेसला ट्रीट करणं थोडंसं अवघड असते, कारण ह्याचा जो रूट कॉज आहे तो अनवॉन्टेड खाऊन सगळं पोटाची त्याची इनर लाईन खराब झालेली असते आणि मग त्याची पचनसंस्था बिघडलेली असते. ह्याला आता आपण ट्रीटमेंट चालू केलेलं आहे. बघू हा काय महिना 2 महिन्यामध्ये कसा रिस्पॉन्स देतो आपण, बघूया.